नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बांधवांनो, नानाजी देशमुख प्रकल्प अर्थात पोकरा टप्पा 2 योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे आणि याचाच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यातील 6,965 पेक्षा जास्त गावांमध्ये आणि आत्ता आलेल्या माहितीमध्ये 7,235 गावांमध्ये ही योजना राबवायला मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्याच संदर्भातील एक आढावा बैठक कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे आणि याच्याच संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. बांधवांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागातील एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातून हवामान लवचिकता आणि लघुधारक शेती प्रणालीची नफा वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जाते. या प्रकल्पात हवामान लवचिकता, तंत्रज्ञान आणि कमोडिटी व्हॅल्यू चेनचा प्रचार केला जातो. या प्रकल्पात अवर्षण प्रवण आणि क्षारता खारटपणा प्रभावित गावांमध्ये काम केले जाते. या प्रकल्पात ट्रॅक्टर आणि इतर अवजारांसाठी अनुदान दिले जाते. या प्रकल्पात अर्जासाठी 7/12/8 संवर्ग प्रमाणपत्र अजा व अज शेतकरी यांच्यासाठी ही कागदपत्रे अपलोड करावी लागतात. या प्रकल्पात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी समिती अर्जांना मान्यता देते. मात्र नानाजी देशमुख प्रकल्प 2 कधी राबवणार याची माहिती अजून मिळालेली नाही. बांधवांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याच्या अंतर्गत कशासाठी अनुदान दिले जाणार आहेत याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. बांधवांनो, या योजनेअंतर्गत लागवड साहित्य खरेदी, उदाहरणार्थ टोकन यंत्र, पेरणी यंत्र, बैलचलित पेरणी यंत्र अशा यंत्रांसाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. पाण्याचा पंप आणि तुषार सिंचन खरेदी, शेडनेटची खरेदी आणि आच्छादन म्हणजेच उभारणी, रवंथ करणाऱ्या छोट्या जनावरांची खरेदी म्हणजे बंदिस्त शेळीपालन, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम पालन, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, उपजीविकेसाठीचे इतर कृषी आधारित उद्योग यांची खरेदी यासाठीही या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान दिले जाणार आहे. आणि अजून एक ह्या अंतर्गत म्हणजे गांडूळ खत आणि नाडेप पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यासाठी अनुदान दिले जाणार आहे. आणि सेंद्रिय खत निर्मिती याचे 5,000 युनिट प्रत्येकी असे अनुदान दिले जाणार आहे. त्यानंतर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन खरेदी आणि उभारणी यासाठी अनुदान दिले जाणार आहे. पाणी उपसा साधने, पंप संच, पाईप, HDP PVC खरेदी, शेततळे पाणी आत व बाहेर जाण्याच्या मार्गासह निर्मिती खारपान पट्ट्यातील, त्यानंतर शेततळे निर्मिती इतर भागात उघडी विहीर, उपपृष्ठभागीय नीच याद्वारे सुधारणा, जुन्या जल साठ्यांचे पुनर्जीवन त्या अंतर्गत गाळ काढणे, खोलीकरण, दुरुस्ती ह्याचे 2,000 स्ट्रक्चर मंजूर करण्यात आले आहेत आणि नवीन विहिरीचे 25,000 स्ट्रक्चर मंजूर करण्यात आले आहेत. त्यानंतर शेत बांध बंदिस्ती, ढाळीचे बांध बंदिस्ती याचे 1 लाख हेक्टरपर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर सलग समतल चर बांधकाम, बांध बंदिस्ती, ढाळीचे बांध बंदिस्ती बांधकाम, अनघड दगडाचे बांध, माती नाला बांध, सिमेंट नाला बांधकाम यासाठी अनुदान आहे. त्यानंतर सामुदायिक शेततळे बांधकाम, लघु पाणलोट आराखडे तयार करणे असं एक जो लाभ आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी उत्पादक गट FPO यांच्याशी संबंध मजबूत करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून टप्प्या 2च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानंतर जो शेतकरी गट
उत्पादक कंपनी सगळे आहेत त्यांच्यासाठी त्यांचे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी सहाय्य करण्यात येणार आहे। त्यानंतर आपल्या लेख परीक्षांच्या पुरवण्यासाठी सल्लागाराची निवड आणि नेमणूक ही करण्यात येणार आहे। तर असा जो लाभ आहे तो या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर जो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 या अंतर्गत 21 जिल्ह्यांमधील 6,959 गावांची निवड करण्यात आली आहे। या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या मदतीने अर्थसहाय्य उभे करण्यात आले आहे। आता आपण कोणत्या जिल्ह्यातील किती गावांचा समावेश आहे याची माहिती करून घेऊ। तर यवतमाळ जिल्ह्यातील 559 गावे, वाशिम जिल्ह्यातील 189, वर्धा जिल्ह्यातील 189, परभणी जिल्ह्यातील 173, नाशिक जिल्ह्यातील 532, नांदेड जिल्ह्यातील 375, नागपूर जिल्ह्यातील 563, लातूर जिल्ह्यातील 216, जालना जिल्ह्यातील 177, जळगाव जिल्ह्यातील 319, हिंगोली जिल्ह्यातील 148, गोंदिया जिल्ह्यातील 293, गडचिरोली जिल्ह्यातील 532, धाराशिव जिल्ह्यातील 138, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 296, चंद्रपूर जिल्ह्यातील 561, बुलढाणा जिल्ह्यातील 310, भंडारा जिल्ह्यातील 291 आणि बीड जिल्ह्यातील 301, अमरावती जिल्ह्यातील 454 आणि अकोला जिल्ह्यातील 149 असे एकूण 6,959 गावांची निवड या टप्पा 2 मध्ये करण्यात आलेली आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला आहे। त्यातच आपण दिलेली माहितीप्रमाणे 6,959 गावांची निवड करण्यात आली आहे। त्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने अर्थसहाय्य उभे करण्यात आले आहे। तसेच 6,000 कोटी रुपयांच्या योजना राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। शेती आणि शेतीशी निगडीत बाबींच्या विकासासाठी योजना जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याकडून राबविण्यात येत आहेत। ही योजना यशस्वी झाल्यामुळे योजनेत जिल्ह्यांच्या आणि गावांचा समावेश करावा अशी मागणी होत होती। याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मान्यतेने दुसऱ्या टप्प्यात सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली आदी 21 जिल्ह्यांतील 6,959 गावांचा समावेश करण्यात आला आहे। या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 6,000 कोटींची असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध लाभ देण्यात येतात। दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन संशोधन विकसित करणे आणि त्याचा फायदा शेतीसाठी करणे, शेतातील कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, हवामान आधारित शेती पद्धतीचा उपयोग करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे, पौष्टिक तृणधान्यावर भर देणे। दरम्यान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली आहे। समितीकडे प्रकल्प अहवाल, अंमलबजावणी, कार्यप्रणाली पुस्तिका, मंडळाची माहिती घेणे इत्यादी जबाबदारी देण्यात आली आहे। असा हा पूर्ण जो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 आहे अशा प्रकारे पूर्ण राबवला जाणार आहे। धन्यवाद शेतकरी बांधवांनो। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तुमचे काही अजून प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।